मी सखी, जी तुम्हाला हेल्मेटच्या मागे दिसतीये ना ती मी आहे. तर आज आपली राईड होती, एक घाट सर्किट केलं आपण. आता ऑलमोस्ट राईड संपत आली आहे आणि वरंदा घाट आपण उतरत चाललो आहे आणि भोरमार्गे पुण्याला जाणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त लांबीचा घाट कुठला आहे? नसेल माहीत तर आत्तापासून शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पहा. एक छान घाट सर्किट पण तुमच्या राईडसाठी मिळेल आणि त्यात महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात जास्त लांबीचा घाटसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बाय बाय. ओके आता गुड मॉर्निंग म्हणू की नाही मला माहीत नाही. झालं असं, सकाळी निघताना फर्स्ट गिअर पडत नव्हता. मी रात्री गाडी चेन क्लीन केलेली, ल्यूब करायची राहिलेली. म्हटलं सकाळी करूयात आणि सकाळी उठले तर फर्स्ट गिअरच पडत नव्हता. मी खूप ट्राय केलं तर चेन ल्यूब केलं, पडायला लागला. पहिली गोष्ट. नंतर दुसरी गोष्ट अशी झाली, मी माईक कनेक्ट केलेला गोप्रोला व्यवस्थित, बडबड केली आणि नंतर मला हायवेला लागल्यावर लक्षात आलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि माईक मला दिसला नाही, तो कनेक्शनच दिसत नव्हतं, इथं ही वायरच दिसत नव्हती. तर मग मी म्हटलं असं कसं झालं, मी तर कनेक्ट केला होता हेल्मेट घालतानाच. तर मग मी साईडला गाडी घेतली आणि थांबले आणि थांबून बघितलं तर माझ्या असं लक्षात आलं, जे माझा माईक तो 3 ह्याचा आहे, तो मी त्याला ॲडॅप्टर लावते आणि मग तो माईक लावते. तर तो ॲडॅप्टरच तुटलेला, म्हणजे तो तुटून पडलेला. थँक गॉड माझ्याकडे एक स्पेअरला तो नॉर्मलवाला माईक होता, मग मी आत्ता तो माईक लावला आहे. ठीक आहे, होतात अशा गोष्टी. माझ्यासोबत जरा जास्तच होतात. इट्स ओके. आता मी असं समजते की काहीतरी असं काळा टिका लागला जातो सकाळी सकाळी, मग आता पुढच्या गोष्टी सगळ्या सुरळीत होतील. ठीक आहे. मग पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. तर आज आपण चाललोय जावळीच्या खोऱ्यात, जावळी मुलखात. आज मी खरंच खूप एक्सायटेड आहे कारण मला आंबेनळी घाट बघायचा आहे. मी याच्या आधी कधी त्या भागात गेलेली नाही आहे. महाबळेश्वर पाचगणीपर्यंत नेहमी गेले आणि तिथनं मागे आले. तो जो मधला पट्टा आहे आंबेनळी रडतोंडी घाटाचा, आंबेनळी म्हणजेच रडतोंडी घाट बाय द वे, तो मी कधी केलेला नाही आहे. मी खूप लहानपणी जेव्हा आपल्याला शाळेत ट्रिपला न्यायचे ना, आम्हाला न्यायचे म्हणजे शाळेत ट्रिपला, जिल्हा परिषदेची शाळा होती त्यामुळे नेऊन कुठे न्यायचे, त्यामुळं आम्ही प्रतापगडला गेलेली आहे. पण त्यावेळेस मी तो घाट पाहिलेला, त्यावेळेस मला तो खूप डेंजर वाटलेला, लहान होत्या त्यामुळं. पण त्यानंतर मी कधी गेलेली नाही. इवन प्रतापगडला पण मला ट्रेकला जाणं झालं नाही आहे त्यानंतर. आज मी तो घाट पाहणार आहे. आंबेनळी घाटाचं एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त लांबीचा घाट तो समजला जातो. जवळपास 40 किलोमीटर लांब तो घाट आहे. मराठ्यांच्या इतिहासामध्ये या घाटाचं एक वेगळं स्थान आहे, कारण अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजुल्ल्याला इथंच फाडला होता. त्यामुळं जावळीच्या खोऱ्यात जायला एक वेगळीच एक्साइटमेंट आहे आज माझ्यात. तर आज मी तुम्हाला रूट सांगते, कसा रूट कव्हर करणार आहे. इन केस कोणाला जायचं असेल तर तुम्ही हा रूट कव्हर करू शकता. जवळपास 300 किलोमीटरचा हा पल्ला होईल पूर्ण आणि ही एका दिवसाची राईड आहे. आत्ता आपण पुण्यातनं निघालोय. महाबळेश्वर मार्गे आपण आंबेनळी म्हणजेच रडतोंडी घाट कव्हर करणार आहे आणि तिथनं खाली कोकणात उतरून पुन्हा वरंदा घाट मार्गे पुन्हा पुण्यात येणार आहे. वरंदा घाट बोर असा हा मार्ग असेल. मी पुन्हा एकदा सांगते, पुणे महाबळेश्वर रडतोंडी म्हणजेच आंबेनळी घाट, तिथनं खाली महाडला उतरणार, कोकणात उतरणार आणि वरंदा घाट मार्गे भोरवरून पुन्हा पुण्यात येणार, असा आपला रूट असणार आहे. जवळपास 300 किलोमीटरचा. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त माझ्यासाठी तरी आजची महत्त्वाची आणि छान अट्रॅक्टिव्ह अशी जी काही गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे, मला खूप चांगल्या प्रकारे तो घाट पाहायचा, एक्सप्लोअर करायचा, एन्जॉय करायची आहे ती राईड, ती म्हणजे आंबेनळी घाटाची. कारण असं की मी याच्या आधी वरंदा घाटात खूपदा गेली आहे, पण आंबेनळी घाटात मी पहिल्यांदाच गेली आहे. असे लोक का थांबले तिथं यार, दुसरीकडे पण फोटो काढू शकतात. त्यामुळं तर मी कालपासून तो पोवाडा ऐकते, कारण अर्थातच जावळीचं नाव घेतलं की तो पोवाडा आठवलाच पाहिजे कुठल्याही मराठी माणसाला. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, महाराजांची कीर्ती बेभान, भलांना फुटलाय घाम. जावळी म्हटलं की अर्थातच अफजल खान आठवतो, त्याला फाडलेला आठवतो. बघूयात कशी होती आजची राईड. मी असं ऐकलं की बऱ्यापैकी
बऱ्यापैकी लेंदी घाट आहे आणि खूप वेळ लागतो त्या घाटामध्ये. मी एक्सायटेड आहे आज तिथे राईड करायला. आज बरीच गर्दी आहे हायवेला सुद्धा. काही लोकांना इंडिकेटर द्यायचा असतो पण तो बंद नसतो करायचा. स्वतःही कन्फ्यूज असतात आणि दुसऱ्यालाही कन्फ्यूज करून सोडतात की आम्हाला वळायचंय की नाही वळायचंय. खूप म्हणजे खूपच गर्दी आहे. सकाळची वेळ असून पण एवढी गर्दी. सगळेच कुठे ना कुठेतरी चाललेत. आपल्याकडे तसे सरळ रस्ते नसतात ना. गुळगुळीत रस्ता नावाचा प्रकारच नाहीये. मी जेव्हा कर्नाटकला गेले ना हम्पीला, भाई साब, म्हणजे तुम्ही बॉर्डर जेव्हा क्रॉस करता ना कर्नाटक आणि महाराष्ट्र, मी नाव नाही ठेवत आहे महाराष्ट्राला बट दिस इज द फॅक्ट. जेव्हा तुम्ही बॉर्डर क्रॉस कराल ना त्या बॉर्डर लाईनलाच तुम्हाला समजून जाईल. म्हणजे गाडीचा टायर जो आवाज येत असतो ना त्याच्यामध्ये लक्षात येऊन जातं. इतके स्मूथ आणि गुळगुळीत रस्ते आहेत कर्नाटक मधले. इवन मी हायवे नाही म्हणत आहे, हम्पीमध्ये आम्ही फिरलो किंवा जवळपास पण आम्ही खूप फिरलेलो. बदामीला आम्ही गेलेलो पण तिकडचे सगळे रस्ते एकदम गुळगुळीत होते. आपल्याकडे काय ते ठिगळ ठिगळच लावलेली असतात. पेट्रोल फुल करूयात. हा थंडी आणि ग्लोज फुल करा. हो करायचं टॉप अप. बस 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 करायचं. बस बस भरली आहे. भरलाय, फुल केली आहे टाकी. आत्ता फुल केली की टेन्शन नाही. लय पेट्रोल पटकन संपतं हिच्यातलं. कमी ॲव्हरेज आहे. हे टास्क आहे बाई. आता हे मी जर ग्लोव्ज काढून बसवलं ना, गणपती बाप्पा मोरया. ओके, तर आपण आता आपल्या राईडीच्या पहिल्या घाटात आलो आहे, तो खंडाळा घाट. तसं तर आपण 2 मेन घाट कव्हर करणार आहे, मी ते सकाळी सांगितलं. पण त्यासोबतच एक महाबळेश्वरचा जो घाट आहे तो, आणि हा एक बोरघाट, असे हे 2 घाट सुद्धा त्याच्यामध्ये येतात. म्हणजे सगळे मिळून पण 4 घाट कव्हर होतील आपले आज. त्याची सुरुवात आपली बोरघाटापासून झाली आहे. वाटली होती तेवढी गर्दी नाहीये तशी इथं. सातारा हायवेला आज भरपूर गर्दी आहे, पण घाटात त्या ठीकठाक आहे. का इकडनं जाऊ द्या काका मला. आत्ता आपण वाईमध्ये आलोय. भूक लागली आहे, वाईमध्ये नाश्ता करूयात आणि मग पुढे जाऊयात. मला वाई खूप आवडते यार. मेनोली घाट, महागणपती, खूप भारी भारी ठिकाण आहेत इथे सुद्धा. एक अख्खा दिवस वाईला डेडिकेट करू शकतो, इतकं छान आहे वाई. इथे नाश्ता केला ना म्हणजे डायरेक्ट महाबळेश्वरच्या पुढे एक ब्रेक घेतला तरी चालेल आंबेनळी घाटामध्ये. नाश्त्यासाठी ठिकाण शोधायला पाहिजे एखादं चांगलं. 9, 9:30 झालेत. खूप लवकर निघून पण असं झालंय, पण ठीक आहे. आता हे मेन वाई गाव आहे. कुठेतरी थांबूया तिथे. वाईचं बस स्टँड. वाईमध्ये मंदिरं खूप सुंदर आहेत यार. आत्ता आपण आलो आहेत आपल्या आजच्या राईडचा घाट नंबर 2 म्हणजे पसरणी घाट, जो की आपल्याला वाई ते महाबळेश्वरच्या मध्ये लागतो. मी तर चुकीची नसेल तर याचं नाव पसरणी घाटच आहे. मी याला महाबळेश्वरचा घाटच म्हणते. म्हणजे खूप लोकांना हा महाबळेश्वरचा घाट म्हणूनच माहिती आहे. आधी रस्ता चांगला होता इथला. मला वाटते पावसाळ्याच्या आधी आले होते. आता
आता खूपच रस्ता खराब झालाय. वाईपर्यंतचा खराबच आहे रस्ता, पण त्याच्या पुढचा पण खूप खराब झालाय आता. मी माझी पहिली त्यातल्या त्यात थोडीफार लॉंग राईड इथंच केली होती. महाबळेश्वरला आले होते, त्याच्यानंतरच खरं तर मी राईडला सुरुवात केली. पावसाळ्यात बंद होता आणि पावसाळ्यानंतर पुन्हा सुरुवात केली. हा सुद्धा बराच मोठा घाट आहे. खूंखार लाल लाल रस्ता दिसतोय. शी वाट लावून ठेवलीये, एवढी वाट लावून ठेवलीये ना, सगळाच उघडून ठेवलाय. लाल मातीवर पाणी आलं तर मला असं वाटतं लाल 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 झाला रस्ता सगळा. याच्या गावात आज धूळ उडू नये म्हणून टँकरनी पाणी सोडत चाललेत वाटतंय. वा अबे बावटांनो, त्यापेक्षा रस्ता करा की. एकदम एवढा सगळा खांदून उकडून ठेवायची काय गरज आहे? आहे का आपली तेवढी क्षमता एकदम एवढा रस्ता बनवायची? पाणी टाकत चाललेत, आणखी चिकट करून ठेवतील थोड्या वेळाने. ते थोडं सुकलं, आधीच ही माती चिकट असते. नाही बरं आहे, पाणी मारतायत तेच चांगलं आहे. मी नाव ठेवत आईच्या गावात सटकली होती गाडी 2 मिनिटं मातीत. मी नाव ठेवत होते त्यांना, पण जो काय दुराळा उडतोय ना. गुड मारा म्हणावं पाणी. अभी मेरे को भूख लगी है, खाना खाना है, बस कुछ तो खाना पड़ेगा. नाश्त्याचा टाइम होऊन गेलाय, 10 वाजलं. पोलादपूर, प्रतापगड, महाबळेश्वर 55, 35 अजून काहीतरी. हा पोलादपूर. आपल्याला पोलादपूरला जायचंय. पोलादपूर मुंबई गोवा हायवेला जायचं आपल्याला. तिथनं मुंबई गोवा हायवेवरनं आपल्याला वरंधा घाटाकडे जायचंय. ठलकामत नाश्ता करूयात. खूप खराब रस्ता झाला यार महाबळेश्वरचा. पण आता महाबळेश्वरमध्ये ऑलमोस्ट पोहोचलोय. महाबळेश्वरची ना माझ्या माइंडमध्ये एक कोर मेमरी झाली आहे. एक मेमरी आहे, म्हणजे लहानपणाची जी काही आपली शाळेची सहल असायची ना, तेव्हा मी महाबळेश्वरला आले होते. आणि तेव्हा एक वेगळं अट्रॅक्शन होतं महाबळेश्वरचं. एक आय थिंक मी खूप लहान असताना, एक चौथीला होते ना, तेव्हा जिल्हा परिषदच्या शाळेत शिकले फायदे मी. तर तेव्हा मी एकदा महाबळेश्वरला आले होते. तेव्हाचं खूप पुसट आठवते. पण त्यानंतर 8वी किंवा 9वीला आम्ही एकदा सहलीला आलेलो ह्या महामंडळाच्या बसमध्ये. ते मला चांगलं आठवतंय. म्हणजे माझ्यासोबत त्यांच्यासोबतचीच मेमरी आठवतीये. मृणाली, श्रद्धा ह्याच होत्या. सो थोडी मेमरी आठवती. आम्ही त्या लेकला बोटिंग केलेलं, मॅप्रो गार्डनला गेलेलो, प्रतापगडला गेलेलो की नाही ते आठवत नाही. पण मी लहानपणी गेलेली आहे, जेव्हा चौथीला वगैरे होते तेव्हा मी आलेले. तेव्हा तर आपल्यापैकी बरेचसे जण महाबळेश्वरला शालेय सहलीला आले असतील. जर माझ्यासारखे थोडेसे रुरल एरियामध्ये शिकलेले असतील तर डेफिनेटली आले असतील. ते पण महामंडळाच्या बसने. त्यामुळे ती एक मेमरी ऑलमोस्ट सगळ्यांची मेमरी असते ती एक महामंडळाच्या बसने. शाळेची सहल म्हटलं की वेगळा उत्साह असायचा. कारण तेव्हा ऑब्व्हियसली आपल्या घरचे काय आपल्याला, माझ्या तरी घरचे मला काही कुठं खूप बाहेर फिरवत नव्हतं. त्यामुळे ते शाळेची सहल म्हटलं की मी उड्याच मारायचे. आपल्यापैकी खूप लोक, म्हणजे तुमच्यापैकी खूप लोक आले असतील, कमेंट करून सांगा मला. मला एवढी मळमळ व्हायची त्या महामंडळाच्या बसमध्ये, भाई साहब. खूप बेकार मेमरीज पण आहेत माझ्याकडे त्याच्या.
आत्ता मला माहित नाही महामंडळाच्या बस वापरतात की नाही, शाळेतल्या ज्या सहली असतात त्यांना, पण आमच्या वेळेस तर त्याच वापरायचे. साडी 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 अडकली आहे. साडी अडकली आहे, चाकात जाईल. ओके. बाय. शाळेच्या सहलीची बस आहे. ओ बाईसा, उगाच इकडं घुसले का मी. शॉर्ट हाईटचा हा एक तोटा होतोय अशा वेळेला. पायच पुरत नाही खाली, हसावा की रडावा ते कळत नाही. हे सगळे प्रतापगडला चाललेत. हो, सो फायनली आपण आता आंबेनळी घाटात सुरुवात केली आहे. घाटाची जस्ट सुरुवात झाली आहे. एक काहीतरी 3-4 किलोमीटर झाले असतील. 21 किलोमीटरवर प्रतापगड आहे. प्रतापगडची मागची बाजू आपल्याला दिसेल बहुतेक ह्या रस्त्याने. खूप खराब रस्ता आहे पण, आणि गर्दी पण आहे. प्रतापगडपर्यंत गर्दी असणारच आहे, कारण महाबळेश्वरला येणारी लोक जनरली प्रतापगडला सुद्धा जातात. त्याच्या पुढे मला नाही वाटत की तितकीशी गर्दी असेल. खूपसा रस्ता चांगला असावा त्याच्या पुढे. जावळीच खोर, जावळी मुलूक, रांगडं नाव वाटतं. असं ऐकूनच असं भारी वाटतं. महाबळेश्वर आणि स्ट्रॉबेरी, जिथं तिथं सगळीकडे नजर जाईल तिकडे स्ट्रॉबेरीज विकताना दिसतात. ओव्हरटेक पण नाही करतायत माहितीये का अशा घाटामध्ये. जर ट्रॅफिक असेल तर पूर्ण वळणाचा रस्ता, असं सरळ कुठेच पॅच नाहीये. भारीच उतार आहे. व्ह्यू जाम भारी आहे यार. दरी पॉइंट, ह्याला काय नाव दिलं पॉइंटला. काय करू नको की करू की नको ओव्हरटेक. या अशा गाड्यांना ओव्हरटेक करणं पण मूर्खपणा वाटतं कधी कधी. म्हणजे पुढे जायला काय नाही पण नको बाबा, समोरनं गाडी यायची. बाई साहेब, एकदम दरी दिसतीये. पॉइंटचं नाव बरोबर विचार करून दिलंय, दरी पॉइंट. जा म्हटलं बाबा एकदाचा पुढे. थोडं 10 वेळा हॉर्न देतोय. तसं पण मला त्याच्या एक्झॅक्ट मागे चालायला पण नको वाटत होतं. मध्ये कोणीतरी असलेलं बरं. खरं डेंजर आहे यार घाट. डेंजर म्हणजे मला थोडीशी भीती वाटते. खूपच वळण आहे आणि एकदम खोल नजर जातीये. आपल्या समोर आपल्याला प्रतापगड दिसतोय. 1-2 मिनिटं. मी आत्ता टर्न घेतला तेव्हा मला दिसलेला. अरे देवा, माझ्या डाव्या बाजूला आत्ता प्रतापगड आहे. मला मगाशी एकदम समोरनं दिसलेला. मी दाखवेल मला जर दिसला तर. समोर बुरुज दिसतोय प्रतापगडचा. आय डोंट नो गोपुरात दिसतोय की नाही, पण मला दिसतोय समोर. आज प्रतापगडावर नाही जाणार आहे, पण प्रतापगडला वळसा मारून नक्की जाणार आहे. मला माहित नाही किती लोक झेडपीला शिकलेत, आणि मी जेव्हा म्हणजे माझ्या जवळपासचे असतील तर त्यांना रिलेट होईल. आपल्याला नाही 3री-4थीला, मला नक्की नाही आठवते, पण एक धडा होता, धडाच म्हणेल मी, मराठी शाळेमध्ये, अफजल खानाचा वध. तेव्हा मी हे सगळं, तेव्हा आपण सगळ्यांनी हे वाचलं असेल. अफजल खानाचा वध कसा झाला, प्रतापगडच्या पायथ्याशी खाण वगैरे, तो पोवाडा पण आहे.
जावळीच्या खोऱ्यात प्रतापगडच्या खाली आणि जावळीच्या खोऱ्यात अफजल खान आला होता आणि महाराजांनी कशा प्रकारे त्याला मारलं, कसा फाडला त्याला, या सगळ्या गोष्टी ते पुस्तकात वाचलेलं सगळं आठवतं तिकडे आल्यावर. कुंभरोशी, करेक्ट. इथपर्यंत ह्या घाटाला काहीतरी वेगळं नाव आहे, मला थोडं पण आठवत नाहीये, ते काहीतरी विचित्र इंग्लिशच नाव आहे. इथून पुढं खरं ह्याला आंबनेळी म्हणतात. तसं सगळं बाकी जनरली सगळे पब्लिक याला आंबनेळीच म्हणतात किंवा रडतोंडी म्हणतात. रडतोंडी का, मी जसं वाचलं त्याप्रमाणे सांगते. एक मिनिट. हा इथनं प्रतापगडला रस्ता जातोय. तर आपण नाही जाणार आहे प्रतापगडला, बट प्रतापगडची कमान आईला. हे लहानपणी मला पप्पा असं ट्रिपला गेली की मला आय थिंक प्रतापगडवरनं तलवार घेऊन आले होते आणि ती माळ आहे ना कवड्यांची, ती माळ घेऊन आले होते. हे समोर प्रतापगडचं प्रवेशद्वार आहे, पण आपल्याला ह्या बाजूला रस्ता आहे जायला, त्यामुळे आपण इकडे जाणार आहे. आत्ता समोर प्रतापगडचं प्रवेशद्वार आहे, पण आपण प्रतापगडला न जाता आता हा सरळ रस्ता घेणार आहे जो की पोलादपूरला जातो. आत्ता एक टप्पा आपण घाटाचा पूर्ण केला, आंबेनळी घाटाचा. आता दुसरा टप्पा आपण कव्हर करणार आहे. आता कुंभरोशी गावापर्यंत आपण तो टप्पा कंप्लीट केला आहे. आता आपण पुढे जाऊ तेव्हा आपल्याला हायवे लागेल, पोलादपूरपर्यंत जाऊ आणि मग पुन्हा वरंधा घाटात भेटूयात. आय थिंक हा मेन आंबेनळी घाट सुरू झाला. भारी घाट आहे यार, मस्त पोवाडा लावलाय महाराजांचा अफजल खानाला फाडल्याचा. जावळीचं खोरं दिसतंय खाली, एका बाजूला प्रतापगड आहे. काय पाहिजे अजून. खूप नॅरो रोड आहे. जावळी म्हणजे वाघाचं जाळं असं म्हणतात. खरंच तसंच आहे, जिकडं नजर जाईल तिथपर्यंत सगळी झाडं आहेत. भारी घाट आहे यार, खूप दिवसांनी असा घाटात आलोय. ताम्हिणी वरंधाची खूप सवय झाली त्यामुळे काही वाटत नाही, आज थोडीशी फाटली. अशा वाघिणीचा तो छावा, गणी माला कसा ठेचावा, डोक्यात गणी विकावा, जियर जी जी जी. आई शपथ, प्रतापगडचे बुरुज दिसत आहेत समोर. हा समोर प्रतापगड दिसतोय. आता आम्ही आता आंबेनळी घाटाच्या समोर एका दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि ह्या रस्त्यात ना प्रतापगडचे बुरुज दिसत आहेत. एक मिनिट, खूप क्लिअर दिसतंय. महाराजांचा पोवाडा लावूयात. चलो, काय पाहिजे भाई अजून. जावळीचा खोरं, समोर प्रतापगड आणि कानात महाराजांचा पोवाडा. आपण एक व्ह्यू घेऊयात घाटाचा. हो 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 भाई साहब. छान येतोय की. ते ने तुला काय देऊन हे तुला काढून नेते. हा नेते की, परत आल्यावर आठवण राहील ना. बाय बाय, चला. ओळखलं नाही वाटतंय मला, मगाशी बोलल्या माझ्याशी. एक ब्रेक घेतला होता छोटासा, लिंबू सरबत पिलो आणि थोडेफार फोटोज काढले. छान व्ह्यू होता तिथनं. आता कुठेतरी घाट उतरल्यावर पोलादपूरजवळच जेवण करायचं आणि मग वरंधा चढायला घ्यायचा, कारण आता बराच उशीर झाला, 1 वाजला. 5च्या आत वरंधा संपला पाहिजे कारण अंधार पडेल ना 5:30 वाजता.
वेळेचं कसं गणित जुळवायला लागतं ना. बाकी काही नाही, पण अंधारात नाही चढावा घाट किंवा घाटात नाहीच थांबावं, हे माझं मत आहे. की हा खूप डेंजर घाट आहे. पावसाळ्यामध्ये खूप दरड कोसळण्याचं प्रमाण जास्त आहे. आतापर्यंत वरंदा वाटायचा, पण हे पाहिल्यावर असं वाटतंय डेंजर आहे. आय थिंक आता आपण घाट उतरायला लागलो असावं. पोलादपूर 19 किलोमीटर, म्हणजे बऱ्यापैकी घाट असेल अजून तसा. पोलादपूर 19 किलोमीटर म्हटल्यावर, कारण बऱ्यापैकी घाटच आहे पोलादपूरपर्यंत. थोडाफार शेवटचा पॅच असेल 5-6 किलोमीटर किंवा 7-8 किलोमीटरचा, फार फार तर मलाही माहीत नाही आहे. काम चालू आहे आत्ता ह्या घाटामध्ये तसं बऱ्यापैकी. रुंदीकरणाचं पण काम चालू आहे. मध्ये मध्ये त्यातलं बरा आहे रस्ता, पण काही ठिकाणी खरंच खूप खराब आहे. पावसाचं प्रमाण पण जास्त आहे ना ह्या बाजूला. तशी रहदारी पण कमी आहे, तेवढी वाहतूक होत नाही वाटतं ह्या घाटातनं. आपल्याला ना समोर हा प्रतापगड दिसतोय. आता गोप्रोमध्ये तर नाही तेवढा नीट दिसणार, पण मी फोनमध्ये दाखवेल. हे प्रतापगडचे बुरुज, ही मागची बाजू आहे आणि ती मगाशी दाखवली ती समोरची बाजू होती. कुंभळवणे नावाचं गाव आहे. थिंक इथं रस्त्याचं काम चालू आहे. ह्या लाल तांबड्या पांढऱ्या मातीनी गाडी आणि माझे गिअर्स एवढे माखलेत ना, एवढी वाट लागली आहे ना की कुणी ओळखेल कुठेतरी गाडी निवडून आणली. प्रचंड माखलंय लाल मातीने. गाडीचे टायर तर विचारायलाच नको, गाडी विचारायलाच नको, पण टँक बॅग, माझे रायडिंग गिअर्स, माझं हेल्मेट, गोप्रो, सगळ्यावर धूळ आहे, सगळी लाल माती आहे. अबे बस खाना खाने की जरूरत है, भूक लगी आहे. पोलादपूर 14, अरे वा मस्त, जवळ आलं म्हणजे पोहोचलच. मी म्हटलं ना जवळपास शेवटपर्यंत घाटच आहे पोलादपूरपर्यंत. 14 किलोमीटर राहिलं म्हणजे मॅक्स टू मॅक्स अर्धा तास लागू शकतो. म्हणजे मी अर्धा तास अंदाजे 1:45 पर्यंत तिथे पोचायला पाहिजे. 2 पर्यंत पोचायला पाहिजे. 2 वाजता जेवण करायला बसलो तर 3 वाजेपर्यंत जेवण होईल. 3 वाजता सुरुवात केली तर तिथनं वरंधा अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. वरंधा चढायला सुरुवात केली तर 5 पर्यंत तरी वरंधाच्या बाहेर पडायला पाहिजे, 5:30 पर्यंत. मग काय तिथनं टेन्शन नाही, कारण भोरपासनं तर मग खूप कमी अंतर राहतं कापूरहोळपासनं. आणि एकदा हायवेला लागलं की मग काही मला अडचण नाही वाटत. काय वळणाचा रस्ता, भारी घाट आहे. पण हा आता समोर आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही, ती वरची बाजू आहे ना, तिथनं असा नागमोडी वळण घेत आलाय तो. जब हमारे पास ड्रोन आएगा तब हम आपको दिखाएंगे, पर उसके लिए आपको हमें सब्सक्राइब करना पड़ेगा, हमारे व्यूज़ बढ़ाने पड़ेंगे, तभी हम वो कर पाएंगे. ओके, तर आपण आता घाट उतरून खाली आलोय. आंबेनळी घाट उतरलाय आपण. पोलादपूर इथनं 6 किलोमीटर दाखवत आहे. आत्ता हे कुठलं गाव आहे? कापडे बुद्रुक. हां, म्हणजे जवळ आलंय पोलादपूर. एक 5-10 मिनिटामध्ये पोलादपूरला पोहोचू. प्रचंड भूक लागली आहे आता, कारण सकाळी जो ब्रेकफास्ट केलेला ना 10 वाजता केलेला, आणि एकदम लाईट ब्रेकफास्ट होता, त्यामुळं जेवणाची वेळ पण होऊन गेली. 1 ते 1:30 मध्ये जेवायला पाहिजे. 1:45 झालेत तसे. बराच वेळानंतर असा थोडासा चांगला आणि सरळ पट्टा भेटलाय, तर बरं वाटतं. आज जेवढे धूळ बसली आहे ना अंगावर, कपडे किंवा हे गिअर सगळं धुवायला गेलं ना, मातीने गाळ निघणार आहे, गाळ. महाबळेश्वर पासूनची सुरुवात झाली आहे, पाचगणी पासून.
आता थोडीशी एनर्जी डाऊन वाटायला लागली आहे भूक लागल्यामुळं. तरी खूप छान टायमिंगमध्ये चाललं आहे. माझ्या कॅल्क्युलेशनच्या बाहेर अजून गेलेलं नाही आहे, त्यामुळं ठीक आहे. मजा आली, पण भारी होता आंबेनळी. मस्त वाटलं. म्हणजे खूप दिवसांनी असं नवीन कुठला तरी घाट एक्सप्लोअर केला. नाहीतर ते आपलं तामिनी आणि वरंधा दोन घाटांमध्येच चाललं होते संडे. कारण मागच्या वेळेस काय झालं, तिन्ही वेळेस कोकणात उतरायचं होतं, त्यामुळं तामिनीच घेतलेला. मग तामिनी बोर व्हायला लागलेलं मला. ॲक्च्युली आज मग म्हटलेलं अलिबागला वगैरे त्या बाजूची होतं डोक्यात ती बाजू, पण खूप झालं कोकण. म्हटलं आता थोडंसं घाटाचा अनुभव घेऊयात, मग परत कोकणात उतरायचं आहे. असं टेक्निकली आज सुद्धा कोकणातच उतरले मी घाट उतरल्यामुळं. बट तसं कोकण म्हणजे प्रॉपर बीच साईड वगैरे तसे रस्ते. एक थोडासा गॅप घेऊन पुन्हा अलिबागपासून सुरुवात करावी, कारण हा घाटात चालवायचा पण अनुभव एक वेगळाच असतो. कॉन्फिडन्स देऊन जातो तुम्हाला तो. जवळ आला असेल आता पोलादपूर. मग अशी 6 किलोमीटर होतं, तर 4 किलोमीटर वगैरे असेल. थोडासा रस्ता खराब झाला आता. रस्त्यांची जाम बोंब आहे पण आपल्याकडं महाराष्ट्रात. तरी लेक आहे का हा बाजूला? काय पाणी दिसलं, रिफ्लेक्शन दिसलं, वेगळंच वाटलं. धरण आहे, लेक आहे, काय नेमकं आहे काय? आय डोंट नो. मॅप आय डोंट नो. पण मला असं मुलांनी ॲप्रिशिएट केलं ना तितकं भारी नाही वाटत, पण पोरींनी ॲप्रिशिएट केलं ना मुलींनी तर जाम भारी वाटतं. म्हणजे कुठल्याही बाबतीत, बाईकच्या बाबतीत तर वाटतं, पण बाकीच्या बाबतीत पण वाटतं भाई ठीक आहे भाई सफल हो गया असं वाटतं. आहे ते मुलांनी, ते मुलं तर करतातच रे, पण मुली खूप कमी रेअरली करतात. महाड, रत्नागिरी, पोलादपूरमध्ये पोहोचलोय आपण आता. हे पोलादपूर गाव आहे बहुतेक. गाव तर वाटत नाही आहे, सिटीचे. समोर हायवे आहे का? महाराजांचा स्टॅच्यू. हर हर महादेव. अभी हाईवे लगा. अभी होटल ढूंढने का है जहाँ पे अच्छे से बाइक पार्क कर सके और खाना खा सके. अभी ढूंढना तो पड़ेगा. अर्ध जेवण झाल्यावर आठवलंय व्हिडिओ काढायचं. तो है वो है, अभी क्या कर सकते हैं. जेवण चांगलं होतं. सोलकढी. हम सच्चाई का साथ देते हैं. ओके, भारी जेवण झालं, मस्त जेवण होतं. मी वाटलं तर ना हॉटेलचं नाव डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. जरी प्रवास करत असाल तरी जेवण करायचं तर कारण खूप कमी होतं. आता पुन्हा एकदा इथे मला माझ्या माईकने धोका दिला आणि तो बंद पडला. असो, जेवण झाल्यानंतर आम्ही वरंधा घाटाकडे निघालो, कारण अंधाराच्या आत वरंधा घाट पूर्ण कव्हर करायचा होता. आता वाजले होते दुपारचे 3. आम्ही
पावसाळ्यात वरंधा घाट जरा जास्तच खुलून दिसतो. सकाळपासून काय कोणाची मागं लागली आहे काय माहिती. नुसतं फुकाटा झोपतोय, धुरळा झोपतोय. एवढं उडवून गेला ना तो फोर व्हीलरवाला, त्याची पण काही चूक नाही म्हणा. मध्ये मध्ये कुठं कुठं रस्ता बनवून. हा नीरा नदीवरचा खूप सुंदर ब्रिज आहे. याचे ड्रोन शॉट्स खूप छान येतात. खूप भारी व्ह्यू आहेत ना. कोणी जर आलं तर नक्की थांबा इथं. खूप छान व्ह्यू आहे, खूप सुंदर. पण हा रस्ता खूप भंगार आहे. इतके छान छान गोष्टी आहेत माहिती आहे इकडं. घाट पण इतका सुंदर आहे. ही नीरा नदी, हा पूल. पण ना इथे कमी गर्दीची ही ठिकाणं राहण्यात सरकारचा खूप मोठा हात आहे, कारण रस्ताच बनवत नाहीत. गेली किमान 6 वर्षापासून मी हा रस्ता पाहते. 2018 मध्ये मी पहिल्यांदा वरंधा घाटात आलेले. त्यानंतर कित्येकदा मी आले, पण रस्त्यात काहीच बदल नाही आहे. आणि आत्ता ते म्हणतात काम चालू आहे, पण आता हे म्हणून पण 3 वर्ष झाले. भयंकर अवस्था आहे. हे भगवान. आपण वरंधा घाट उतरून आलोय. हाय मी. आत्ता आपण वरंधा घाट उतरून आलोय आणि हे नीरेचं बॅकवॉटर आहे आणि इतकं सुंदर दिसतंय. मी मला व्हिडिओमध्ये दाखवेलच. अथांग पाणी पसरलंय. खूप छान कलर आलाय त्याला. ब्ल्यू कलरचं पाणी दिसतंय. खूप छान वाटतंय. प्रॉब्लेम एवढाच आहे की पाठीमागे आग लागली आहे. तो पण व्हिडिओ टाकेल मी. बस जाऊयात आता पुढे. आता भोरमध्ये आलो. आता भोरमधनं हायवेला लागायचंय. मधला पॅच एवढा भंगार होता, मला वाटलं झालंय सगळ्या रोडचं काम, पण अजूनही चालूच आहे. 5:30 वाजलेत. 6:30 पर्यंत पुण्यात पोहोचून जाऊ. वाट लागलीये, पण आता झालं असेल म्हणजे 250 किलोमीटर तरी झालंय. 50-60 बाकी असेल. 300 किलोमीटर होतं सगळं. जवळपास सगळा घाटाचाच रस्ता होता ना, त्यामुळे वाट लागते सारखं. ब्रेक, क्लच, गिअर चेंज करा. झालंय आता. संपलाय. ताकद संपली ऍक्च्युली. हे बघा नवले ब्रिज ला. आता नवले ब्रिजच्या अलीकडे आहे तो ट्रकवाला. इतका फास्ट चाललाय ना. एकतर त्याने न्यूट्रल केलाय, नाही तर तो खूप स्पीड मध्ये. किती काही झालं तरी लोकांना अक्कल येत नाही. एनिवेज, मला असं वाटतंय आता आपला व्हिडिओ इथेच संपवावा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगला. खूप छान झाली आजची राईड. सुखरूप पुण्यात परतलोय. नवले ब्रिज क्रॉस करायचा राहिलाय, बट ठीक आहे. भेटूयात नक्की नेक्स्ट राईडला.
मे बी नेक्स्ट राईड शॉर्ट राईड असेल, कारण नेक्स्ट वीक खूप हेक्टिक जाणार आहे आणि त्याच्या नेक्स्ट वीक तर वेगळा प्लॅन आहे. सो आयदर नेक्स्ट शॉर्ट राईडला भेटूयात किंवा मग पुढच्या वर्षी. बाय बाय बाय.